कुंभराशी सावधान 24, 25, 26 धक्कादायक या घटना घडणार, या सत्य घटना घडणार म्हणजे घडणार. कुंभराशी तुमच्या आयुष्याच्या आकाशात ग्रहांचा असा खेळ सुरू झाला आहे, जो साधा नाही, जो योगायोग नाही, हा इशारा आहे. पुढील 3 दिवस तुमच्या नशिबाची मोठी परीक्षा आहे. ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष शांतपणे दुखावलं, मत्सर केला, तुम्हाला खाली खेचलं, त्यांचं खरं रूप आता दिसणार आहे. शनी, राहू आणि चंद्राचा त्रिकोणी संयोग तुमच्या जीवनात ना मोठे धक्के आणू शकतो, ना तुमच्या कामात, तुमच्या पैशात, तुमच्या नात्यात आणि सर्वात महत्त्वाचं मनावर प्रहार करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा जाग्या होत आहेत. कुणी तुमच्या मागे बोलतंय, कुणीतरी कट रचत आहे, कोणाचं रूप मनापेक्षा वेगळं, आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कोण तुमचं आणि कोण तुमच्या विनाशाचं कारण बनेल. कुंभराशी या 3 दिवसात विश्व तुमच्या संयमाची कसोटी घेणार. जर तुम्ही सावध राहिला तर हे 9 धक्के तुमच्यासाठी नवं नातं, नवसंधीमध्ये बदलले. पण जर जरासुद्धा निष्काळजीत राहिला तर या घटनांचा फटका आयुष्याच्या सर्वात नाजूक जागी बसेल. म्हणूनच कुंभराशीवाल्यांनो, सज्ज राहा, कारण पुढील 3 दिवसात काय घडणार ते तुम्हाला हादरवून टाकेल. आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी चला सुरू करूया हा व्हिडिओ. घटना क्रमांक 1, गुप्त शत्रूंचा वार. कुंभराशी या 3 दिवसात गुप्त शत्रू अचानक सक्रिय होतील. ज्या व्यक्तीला तुम्ही अरे हा तर माझा माणूसच आहे म्हणून विश्वास दिला, तो तुमच्या मागे धोका देऊ शकतो. तुमची प्रगती त्यांना कोठ्यासारखी बोचते, तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही, म्हणूनच ते करणार तुमच्या नावावरून खोटे बोल, तुमच्या कामात अडथळे, तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न. विशेषतः व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरील गोपनीय गोष्टी उघड होतील. लक्षात ठेवा, कोणताही स्क्रीनशॉट तुमच्यावर उलटवला जाऊ शकतो. संकेत आहेत: अचानक कोणीतरी दूर होणे, तुमच्याबद्दल परस्परांमध्ये कुजबूज, एखादी गोष्ट तुमच्या आधी शत्रूला कळणे. हा शत्रू खूप चतुर आहे, तुमच्या चेहऱ्यावर हसतो आणि पाठीमागे वार करतो, पण शनी मार्गी होतोच. त्याच्या नशिबाचा खेळ संपेल. जो तुमची वाट अडवायला निघाला त्याच्यासाठीच अडथळे उभे राहतील. घटना क्रमांक 2, नात्यात विष उतरणार. कुंभराशी, प्रेम असो, संसार असो किंवा घरातील आपले लोक, या 3 दिवसात भावनांवर मोठी परीक्षा येणार. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच व्यक्तीवर शंका निर्माण होईल, आणि ही शंका खरी आहे की कोणीतरी निर्माण केलेला भ्रम हे समजणं कठीण होईल. काय घडू शकतं? प्रिय व्यक्तीसोबत भांडणे, गैरसमज यावरून नात्यात अंतर, मित्रांचा विश्वासघात, गुप्त माहिती उघड होणे. विशेषतः जुन्या व्यक्ती पुन्हा समोर येतील. मी अजूनही तुझ्यासोबत आहे असं सांगतं, पण त्याच्या मनात काहीतरी सूड दडलेला संकेत. मग सतत मनात अस्वस्थ विचार, कॉल, मेसेज, टाळाटाळ, एखादी व्यक्ती बदलल्यासारखी वाटणे. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम, तुमचं नातं सुदृढ आहे, फक्त नकारात्मक ऊर्जा त्यावर हल्ला करत आहे. पण काळजी नको, ज्याचं नातं खरं आहे त्याला हे दिवस अजून जवळ आणतील, आणि खोटं नातं काळाच्या चाळणीतून बाहेर फेकले जाईल. घटना क्रमांक 3, अचानक पैशांचे मोठे नुकसान. कुंभराशी, या 3 दिवसात तुमच्या आर्थिक भाग्यावर थेट प्रहार होऊ शकतो. जे पैसे येणार होते ते अडकले, जे टिकायला हवे होते ते निसटतील, आणि सर्वात घातक, विश्वासातील व्यक्तींचे पैसे बुडवू शकते. काय घडू शकतं? अचानक खर्च वाढ होऊ शकते, चोरी होऊ शकते, पण पॉकेट हरवणे, चुकीचा गुंतवणूक निर्णय, कर्जाचा ताण, पगार, बिझनेस पेमेंट लेट. विशेषतः जर कोणीतरी तुम्हाला अचानक यात गुंतवणूक करायचा फायदा मोठा होईल असे सांगत असेल तर लगेच तयार होऊ नका. संकेत: घरातील तिजोरी, ड्रॉवरमध्ये गोंधळ, आर्थिक कागदपत्रे गायब होणे, व्यवहारात गोंधळ होईल. ही काळी ऊर्जा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी आहे. पण शनी महाराजांचे संरक्षण तुमच्यासोबत आहे. पण शनी महाराजांचे संरक्षण, तिचा काळा खेळ फक्त 3 दिवस. नंतर तुमचा पैसा, नशिबाने, प्रतिष्ठा, सर्व काही जबरदस्त परत येणार. घटना क्रमांक 4, आरोग्यावर अचानक प्रहार आणि रात्रीची दहशत. कुंभराशी, पैसा, काम, नातं या सगळ्यावर हल्ला झाल्यावर आता पुढचा वार होणार आहे तुमच्या आरोग्यावर. पुढील 3 दिवसात अचानक शरीरात कमजोरी येणे, डोके दुखणे, चक्कर, नसांमधील वेदना, झोप न लागणे यांसारखे त्रास वाढू शकतात. हे फक्त शरीराचे लक्षण नाही, तर हे तुमच्या ऊर्जेवर हल्ला आहे. विशेषतः रात्रीचा काळ, सावध झोपणे, झोपेत दडपणे,
भयंकर किंवा चित्र स्वप्ने पडणे, एखादी व्यक्ती स्वप्नात होतो असे दिसणे, अचानक धडधड वाढणे, कुणीतरी पाहत आहे असे वाटणे, ही शारीरिक आजार नसून मत्सराच्या नजरेची वाट आहे. रोग कोणाकडून येतोय? ज्याला तुमचं हसणं त्रासदायक वाटतं, ज्याला तुमचा आनंद राहणं पचत नाही, तीच व्यक्ती तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा पाठवत आहे. हे अचानक झालेला थकवा, ताप, शरीरात शिथिलता, यामागे ग्रहांचा ताण आणि एखाद्या स्त्रीचा द्वेष कामाला लागला आहे. पुढील संकेत: ज्यांना खूप गंभीरपणे घ्या, झोपताना पायात आकडे, गळा अडकणे, आवाज बदलणे, सकाळी उठल्यासारखं न वाटणे, अचानक भीती किंवा बेचणे, डोळ्यात जळजळ, हे संकेत सांगतात की तुमच्यावर बुरी नजर, तंत्र, ऊर्जा लागू झाली. चांगली बातमी: 12 वर्षापासून ज्याने तुमच्यावर सावली टाकली तो काळ आता शेवटच्या अवस्थेत आहे. शनिवारी होताच तिचा खेळ उलटा फिरणार. तुम्ही अधिक ताकदवान व्हाल, आरोग्य झपाट्याने सुधारेल, तिचं वाईट तिच्याच वाट्याला परत जाणार. उपाय: या 3 रात्रींसाठी पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा, मीठ पाणीने पाय स्वच्छ धुवा, झोपण्यापूर्वी ओम नमः शिवाय 21 वेळा म्हणा आणि जवळ तुळस मेहंदी ठेवा. कपाळावर काळा टिळा लावा. या 3 दिवसात मानसिकरित्या मजबूत राहा. कोणीही तुम्हाला घाबरवू शकत नाही. तुम्ही स्वतः विजयशाली आहात. शत्रू कितीही चतुर असू द्या, शनीच्या नजरेतून तो सुटणार नाही. घटना क्रमांक 5: लोक काय म्हणतील याची भीषण परीक्षा. कुंभ राशी: पुढील 3 दिवस तुमच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित होणार आहे. तुमचं विधान, एखादी छोटी चूक, एखादा गैरसमज याचाच फुगवून प्रचार केला जाईल. गुप्त शत्रू तुमच्याबद्दल खोटं पेरण्याचा प्रयत्न करेल. ऑफिसमध्ये तुमचं नाव बदनाम करेल. लोकांमध्ये चुकीचे चित्र उभे करणारं, विश्वासाने सांगितलेली गोष्ट उघड करणे आणि सर्वात धक्कादायक, ज्या व्यक्तीचा मान तुमच्यासोबत आहे त्यालाच कोणीतरी तुमच्या विरुद्ध वळवेल. हे सर्व का? कारण तुमचा आत्मविश्वास त्यांना खूपतो. ते तुमचं हसणं, तुमचं उंचीचा आवाज, तुमचा आत्मा विमानाची चाल सहन करत नाही. संकेत: तुम्ही ओळखू शकता. लोक अचानक शांत किंवा वागणूक बदललेली, अफवा किंवा विचित्र मेसेज. कोणीतरी तुमची जागा, भूमिका हडपण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्या यशाला बाहेरून टाळ्या वाजवतो आणि पाठीमागे भोसकतो. पण शनीची शपथ, त्याने तुमचं नाव खेचलं, त्याच्या नशिबाची दोरी स्वतः शनी कापणार. तुमची प्रतिष्ठा या 3 दिवसात हल्ली तरी यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक उंच होणार. लोकांमध्ये तुम्हाला आदर आणि विजय मिळणार. घटना क्रमांक 6: मनावर दडपण आणि निर्णयाचा प्रचंड दबाव. कुंभ राशी: हे 3 दिवस तुमच्यासाठी मनाच्या युद्धाचे दिवस ठरणार. एखादा मोठा निर्णय घेताना हात पाय थरथरू शकतात. मन गोंधळात पडेल. हे कसं करू, का करू, हे करायला नको, यावर विश्वास ठेवू का नाही, हा गोंधळ फक्त विचारांचा नाही, यामागे आहे मानसिक सल्ला, नकारात्मक ऊर्जा. काय होऊ शकते? अचानक भीती वाटणे, अनावश्यक चिंता, भविष्याबद्दल काळजी, कोणावरही विश्वास न बसणे, स्वतःवरील आत्मविश्वास कमी होणे, तुमचा मेंदू चूक निर्णय घेणे असा सूत्रधार कोणीतरी बनवू पाहतोय. संकेत: डोक्याला भार, मनात अस्वस्थता, एकटं बसावंसं वाटणे, लोकांपासून दुरावा. या काळात घाईघाईत निर्णय घेऊ नका. काहीतरी तुमचं नुकसान आणि दुसऱ्याचा फायदा. जो निर्णय आज चुकून घ्याल तो नंतर मोठा पश्चाताप बनवू शकतो. पण शेवट चांगला होईल. या 3 दिवसानंतर तुमच्यात अशी स्पष्टता येईल की आयुष्यातला मोठा बदल एकदम योग्य दिशेने होईल. भ्रम संपेल, आत्मविश्वास परत येईल, निर्णय तुमच्यासाठी वरदान ठरेल. घटना 7: जुन्या शत्रूचे पुनरागमन. नाव ऐकून धक्का बसेल. कुंभ राशी: तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती होती ज्यामुळे तुम्ही खूप दुखावला, त्रासला. तुटल्यावर तुम्ही विश्वास ठेवला, पण ज्याने त्या विश्वासाला फटकारा दिला, ती व्यक्ती किंवा तिचं नाव पुन्हा तुमच्यासमोर येणार आहे. या 3 दिवसात होय, जी व्यक्ती तुमच्या आठवणीत जखमीप्रमाणे बसली आहे तीच परत प्रकट होणार. काय करू शकते ही व्यक्ती? जुन्या दुखण्या आठवणी जाग्या करेल, तुमच्या यशावर पुन्हा डोळा ठेवेल, गोड बोलून तुमच्याकडून गुपित काढेल, तुमचं मन परत गोंधळ होईल. ती आता मित्र म्हणून येणार, पण हेतू सोडायचा. संकेत: अचानक फोन, मेसेज, स्टेटस, तिचं सतत नाव सतत नजरेसमोर येणं. मित्रांद्वारे तिची चर्चा होईल, पण लक्षात ठेवा, तुम्ही पूर्वीचे तुम्ही राहिला नाही. आता तुमचा आत्मविश्वास तलवारीसारखा धारदार आहे. ती तुम्हाला खाली खेचायला येते, पण तुम्ही वर चढत राहणार. शनी तुमच्या बाजूला आहे. ज्याने तुम्हाला जखम दिली तोच आता पश्चातापाने जळणार. घटना क्रमांक 8: घरात अचानक वाद, नकारात्मक शक्तींचा हल्ला. कुंभ राशींच्या लोकांच्या घरामध्ये या 3 दिवसात एक अचानक वाद उभा राहू शकतो. कारण काय? चंद्र अंधाराच्या अवस्थेत, शनीचा कठोर प्रभाव
यामुळे घरात लहान गोष्टींचे मोठे भांडण होऊ शकते. कोणाशी वाद होईल. जवळचे नातेवाईक, घरातील मोठे किंवा लहान सदस्य किंवा जोडीदार, प्रेम व्यक्ती कसा वाढेल वाद ते पाहू. एखाद्या छोट्याशा शब्दातून न बोललेल्या गोष्टींचा गैरसमज, ईर्ष्या, संशय, राग वाढवणे, घरात ऊर्जा जड आणि तणावपूर्ण होणे. संकेत: वस्तू हातातून गळणे, अचानक काच तुटणे, घरातील दिवे सतत फ्लिकर होणे, एखाद्याचा मूड अचानक बदलणे, हे सर्व नकारात्मक शक्ती सक्रिय होत असल्याचे संकेत आहेत. उपाय: स्वतःला आणि घराला वाचवा. दरवाजावर कापूर आणि लवंग जाळा. घरात बेलपत्र किंवा तुळशी ठेवू द्या. ओम नमः शिवाय 5 मिनिटे जप करा. वाद वाढवू नका. शांत राहा. नकारात्मक ऊर्जा तुमच्यातून बोलून घेण्याचा प्रयत्न करेल, पण शांत राहणारा जिंकतो. घटना क्रमांक 9. अचानक पैशांचा प्रचंड लाभ. कुंभ राशींचा गेम बदलेल. कुंभ राशी, या पुढील 3 दिवसात तुमच्या नशिबात अशी आर्थिक ऊर्जा सक्रिय होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभ होणार. कुठून येईल पैसा ते जाणून घ्या. अनपेक्षित ठिकाणाहून जुने पैसे अडकले असतील ते परत मिळतील. नोकरीत बोनस, इन्सेंटिव्ह किंवा प्रमोशन. शेअर मार्केट बिझनेसमध्ये वाढ. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा कागदपत्रांमधून फायदा. ओळखल्या व्यक्तीकडून आर्थिक साथ. ऑनलाईन कार्यातून मोठी कमाईची संधी मिळेल. कसा बदल घडेल? गेल्या अनेक दिवसांचा ताण संपणार. पैशांचा ओघ वाढत जाईल. नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार. खर्च कमी, लाभ मोठे. घरात समृद्धी येणार. संकेत: जर हे 3 दिवस स्वप्नात पैसा, सोने, मंदिर दिसले तर एखाद्या अनोळखी नंबरवरून गुड न्यूज आली. मनात अचानक सकारात्मक ऊर्जा आली तर समजा श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सुरू झाला आहे. उपाय: या चमत्काराला पुष्टी द्या. शुक्रवार किंवा बुधवार लाल किंवा पिवळे फुलं महालक्ष्मी देवीसमोर ठेवून श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी देवे नमः मंत्र 27 वेळा जप करा. नशिबाचा तिजोरीचा दरवाजा उघडेल. कुंभ राशी, ही 9 घटना काही साध्या नाहीत. नशिबाचा काटा आता वेगाने वर जाणार आहे. लक्षात ठेवा, शनी तुमची परीक्षा घ्यायला आहे, पण आता यशाचे राज्य तुमचंच आहे. या पुढील 3 दिवसात फक्त एक गोष्ट मनात ठेवायची: नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. जर तुम्हाला या भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात सत्य होताना दिसल्या तर कमेंट करा. कुंभ राशी, मी तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.